जायकवाडी धरणाविषयी एक खूप महत्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे। जायकवाडीच्या धरणामध्ये आता सध्या पाण्याची आवक जी आहे ती चांगल्या पद्धतीने येत असल्यामुळे जायकवाडीचं धरण जे आहे ते 80% पेक्षा अधिक भरलेलं आहे। जायकवाडीचं जे धरण आहे गेल्या 7 दिवसामध्ये जवळपास 40% भरलेलं आहे। कारण जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पडलेला पाऊस याचबरोबर गोदावरी नदी पात्राला 2 वेळेस आलेल्या महापुरामुळे जायकवाडीचं धरण झपाट्याने भरलेलं आहे। सध्या जायकवाडीचं धरण जे आहे ते 80% पेक्षा अधिक भरलेलं असून जायकवाडीच्या धरणामधून सध्या 50,000 पेक्षा अधिक क्युसेस वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याचं आलेल्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आज 2 ऑगस्ट असून ह्या दिवशी जायकवाडीचं धरण जे आहे ते 80% पेक्षा अधिक भरलेलं आहे आणि लवकरच जायकवाडीचं जे धरण आहे ही जर पाण्याची आवक अशीच कायम राहिली तर 90% देखील भरू शकते। आणि सध्या जायकवाडीच्या धरणामधून डाव्या व उजव्या कालव्यामध्ये देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उजव्या कालव्यामध्ये सुरुवातीला 100 क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्यामध्ये पुन्हा 500 क्युसेसने वाढ करण्यात आली आणि आज परत 500 क्युसेसने त्या पाण्यामध्ये वाढ करण्यात आली असून 1100 क्युसेस इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्यामार्फत माजलगावच्या धरणाकडे 1100 क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। याचबरोबर डाव्या कालव्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे। सुरुवातीला डाव्या कालव्यामध्ये 100 क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्यानंतर त्यामध्ये 200 क्युसेसने वाढ करण्यात आली, परत त्यामध्ये 400 क्युसेसने वाढ करण्यात आली आणि आज एकूण 700 क्युसेस इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणातून डाव्या कालव्यामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आणि अशीच जर परिस्थिती राहिली, पाण्याची आवक वाढत राहिली आणि जायकवाडीचं धरण जर 90%च्या दिशेने लवकर गेलं तर लवकरच आता पाटबंधारे विभागाकडून एक मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि तो निर्णय म्हणजे जायकवाडीच्या धरणातून काही दरवाजामार्फत गोदावरी नदी पात्रामध्ये लवकरच पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता जायकवाडीच्या धरणामुळे मराठवाड्यातील गोदाकाठच्या गावातील नागरिकांसाठी ही एक सुखद बातमीच म्हणावी लागणार आहे। कारण जर पाहिलं तर 2 महिने उलटून देखील म्हणावा तेवढा पाऊस न पडल्यामुळे आजही गोदावरी नदी पात्रावर बांधण्यात आलेले बंधारे कोरडे ठाक परिस्थितीमध्ये असल्याची परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे आता लवकरच गोदावरी नदी पात्रामध्ये जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतोय। त्यासाठी जर जायकवाडीचं धरण 90%च्या दिशेने लवकरच भरलं तर हा निर्णय देखील लवकरच घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला आणि पेजला जर फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।